नसतात, त्या चोरलेल्या नसतात, त्या स्वतःच्या असतात. आणि हे का होतं तर एखाद्या घटनेशी, एखाद्या कामाशी आपण मनाने जोडलेलो असतो, मनापासून ते करत असतो. गेली 3 वर्ष सर ते काम करतायत. मी रोज न चुकता तो फोटो बघतो, त्या कवितेच्या ओळी वाचतो आणि खूप अशा इथे गेल्या तर त्या माझ्या आवाजात रेकॉर्ड करून त्यांना पाठवतो. आता याची दखल हे सर्वच जण घेतात, पण इथे एकत्रितपणे त्याची दखल घेणारा माणूस उपलब्ध आहे. त्यांनी त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांचं नाव आहे प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता, आनंदश्री. गोल्ड मेडलिस्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून. खरं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा थोडासा यांत्रिकीकरणाकडे, थोडासा नाही पूर्णपणे यांत्रिकीकरणाकडे जाणारा मार्ग आहे. यंत्रात वावर असलेला माणूस मनाने इतका हळवा असू शकतो आणि हळव्या मनाच्या एका माणसाचं तो कौतुक, त्याची नोंद घेऊन जाहीररित्या करतो, असं थोडस विरळ दृश्य आपण इथे बघतोय. पण ती लीला आहे, गजाननाचीच ती लीला आहे. गोल्ड मेडलिस्ट असलेले, मेकॅनिकल इंजिनियर असलेले प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी काय केलंय, तो OMG बुक ऑफ रेकॉर्ड याचं ते संस्थापक आहेत. आणि अशा वेगळ्या विषयात रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तींची नोंद त्यांनी त्यांच्या पुस्तकात घेतलेली आहे आणि खूप छान असं काम त्यांनी केलेलं आहे. मी दादांना विनंती करतो की 2 शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ही मनोगत व्यक्त करण्यापेक्षा आपण दिनेश गुप्ता यांच्याशीच संवाद साधूया आणि यांचं काय कर्तृत्व आहे हे त्यांच्याच मुखातून आपण ऐकलं तर बरं होईल. कारण मी सांगताना काही त्यात चुका होऊ शकतात. दिनेश भाई, आप भी मनापासून धन्यवाद. सर्वात पहिले सर मी बोलते की गुरु गोविंद दोनों खड़े काके लागे पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दिया बताया. मी सन्माननीय पोळ सर, गोरखनाथ पोळ सर, त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी सरांची ओळख करून दिली. काही कार्यक्रमामध्ये आम्ही पोळ सर, आम्ही एका प्रोग्राममध्ये सरांनी ओळख करून दिली जाधव साहेबांचं, आणि त्यांनी मला पूर्ण स्क्रिप्ट दाखवलं आणि रिअली इट्स अमेझिंग. आतापर्यंत OMG बुक ऑफ रेकॉर्ड्सने 1300 पेक्षा जास्त लोकांना रेकॉर्ड दिलेला आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये माहिती आहे. आताच आम्ही सब CM साहेबांना दिलंय. CM साहेबांनी रक्तदान ग्रुप एक चालू केलं, 29-30 वर्ष आता पूर्ण होणार आहे, तर त्यांना पण रेकॉर्ड दिलेला आहे. पण सर तुम्ही जे रेकॉर्ड बनवलेलं आहे ते अमेझिंग. म्हणजे आम्ही पहिल्यांदा असं बघितलं आहे की कोणीतरी फोटो क्लिक करतोय आणि त्याचा खाली 4 ओळी असं 4-5 ओळी लिहित आहे. तर त्यासाठी हा आणि ते स्वतःच आहे. दिस इज द ओरिजिनल. कहते ना कि पढ़ा लिखा आदमी एक लेवल तक जा सकता है, ऐसा बोलते हैं. पढ़ा लिखा आदमी ना एक पद तक जा सकता है, लेकिन कलाकार सर कहीं पर भी पहुंच सकता है. तो ये कलाकार आपने अपने कोरोना में पहचाना, उसके लिए एक OMG बुक ऑफ रिकॉर्ड, देश के 4थे नंबर की कंपनी जो है, अग्रणी कंपनी में नाम दिया जाता है. बहुत सारी कंपनी है, लेकिन OMG बुक ऑफ रिकॉर्ड है जिसका लक्ष्य है कि सर आप जैसे टैलेंटेड लोगों को किताब में नाम दर्ज कराना, उनको सही सम्मान देना. यू आर अनसंग हीरो. ऐसे हीरो है सर जो दिखाई नहीं देते, वो कहीं ऐसे टीवी पे इस पे नहीं आते हैं. ये अनसंग हीरो है, ये हमारे देश की विभूतियां है, धरोहर है सर आप. और मैं हमेशा कहता हूं, रिकॉर्ड वो नहीं बनाते हैं जनाब जिनकी रगों में खून दौड़ता है. रिकॉर्ड वो नहीं बनाते हैं जिनकी रगों में खून दौड़ता है. रिकॉर्ड वो बनाते हैं सर, रिकॉर्ड वो बनाते हैं जिनकी रगों में जुनून दौड़ता है. आणि सर सलग म्हणजे एक कविता लिखना ठीक है, एक कविता, 2 कविता, 5 कविता, 1184 कंटिन्युअस, म्हणजे हे 14 तारखेपर्यंत मी सांगतो सर. आणि आता पण तुमचा मेसेज मला रोज येतोय सकाळी, रोज सकाळी सर टिंग 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 बेल बजता मैं समझ जाता हूँ सर का मेसेज आहे. 14 तारखेपर्यंत, 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आम्ही नोंद घेतलेली सर. मी ते सर्टिफिकेट वाचून दाखवतो एकदा. मॅडम प्लीज सर्टिफिकेट. This is a national record from OMG Book of Records. Fastest Marathi poem writer with photo. Honorable Sri Jagdish Jadavji. Date of birth 6 October 1954.
मुंबई. सिन्स मार्च 2020, आम्हाला माहिती आहे मार्च 2020 म्हणजे काय होता, कोणी विसरणार नाही तो दिवस. सिन्स मार्च 2020 he has been clicking pictures and creating Marathi poem on the basis of click photos till now, means as on 14 February 2024 he has clicked 1123 pictures and poems have been clicked and written. So it's confirmed on 14 February 2024 OMG Book of Records appreciates and recorded your name in OMG Book of Record 2024-25. So in next edition your name will display in our book, sir. Congratulations. Behalf of OMG Book of Record, I confirm that I confirm. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. माननीय दिनेश गुप्ता यांनी असा उल्लेख केला की जाधव साहेब हिरो आहे. मला असं वाटतं की या मंचावर काम करणारा इथला प्रत्येक जण जो जाधव साहेबांच्या मागे उभा आहे त्याचंही योगदान तेवढंच आहे. तोही हिरो आहे, पण त्याच्यापेक्षा कौतुक गुप्ताजींचं आहे, कारण त्यांच्या कामाची दखल त्यांनी घेतली. आणि जेव्हा रंगमंचावर एखादा हिरो किंवा नट काम करत असतो तेव्हा पडद्यामागे जे असतात त्यांचं खरं कौतुक असतं, कारण पडद्यामागून त्या नटाचं सगळं कौशल्य पणाला लावत असताना ते त्यांच्या हातात असतं. तर अशा गुप्ता सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊया. मित्रांनो नमस्कार. गेले 26 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक महानुभावांशी माझा संपर्क आला, पण अशी व्यक्ती माझ्या जीवनात मी बघितली नाही. काम करो ऐसा की नाम हो जाए और नाम करो ऐसा की काम अपने आप हो जाए. आणि गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सरांनी अशा बालगोपाळांना एक नवीन आशा दाखवली, नवीन जीवन दाखवलं. आणि तो बाप प्रत्येकाला समजला पाहिजे, ती आई प्रत्येकाला समजली पाहिजे. माझं एक पॉप्युलर पुस्तक आहे, बाप समजला पाहिजे, आई कळली पाहिजे. आणि ह्या दिवशी जर मी सरांना ते शेअर नाही केलं तर हे पुस्तक मूर्त रूपाला येणार नाही असं वाटतं. ही दुसरी एडिशन कालच मी छापली, त्याची पहिली कॉपी मी सरांना प्रेझेंट करतो. आणि येणारा काळ नक्की आपल्याला दाखवून देईल की समाजामध्ये अशी व्यक्ती आहेत म्हणून समाज बनतो. सर आपलं खूप खूप अभिनंदन सर. सर्वांना मनापासून धन्यवाद. ट्रस्टी कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. त्याची रेकॉर्ड इथे 1-2 सेकंदाची ते ऐकवते. माझी सर्वांना विनंती आहे की कृपया उभं राहून आपण टाळ्यांच्या गजरात